नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 14 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहूयात रिव्हिजनसाठी. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे अहवाल सादर करणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य. यानंतर आपल्या भारतातील लोकर उत्पादनामध्ये कोणते राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर राजस्थान हे. यानंतर कर्नाटक सरकारने महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक पार्क कोठे उभारले आहे? तर गौरी बिदनूर या ठिकाणी. यानंतर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 पुरुष गटामध्ये कोणी अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर आंध्र प्रदेश या. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर आपल्या महाराष्ट्र. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी मशाल वाहक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनव बिंद्रा यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे? तर उत्तराखंड. यानंतर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये महिला गटामध्ये अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर झारखंडने. यानंतर 9वा प्रश्न, बडी स्क्वाड्रन संयुक्त हवाई सराव कोणत्या देशादरम्यान झाला आहे? तर अमेरिका आणि दक्षिण कोरिया. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न महत्त्वाचा होता, दिनविशेषवर आधारित. तर 13 फेब्रुवारी दिवशी कोणते दिवस साजरे केले जातात? तर जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. सरोजिनी नायडू जयंती व भारतीय महिला दिवस देखील 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज आहे 14 फेब्रुवारी 2026 ही तारीख. तर आजचा आपला पहिला प्रश्न, बांगलादेशचे नवीन पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तारिक रहमान यांची. कोणाची? तर तारिक रहमान. तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP ने दणदणीत विजय मिळवला असून तारिक रहमान यांची बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच निवड निश्चित करण्यात आली आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर विजय, तर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली BNP ने 299 पैकी 200हून अधिक जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. आणि ऐतिहासिक बदल काय झाला आहे? तर गेल्या 35 वर्षांनंतर बांगलादेशला पहिला पुरुष पंतप्रधान मिळालेला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पार्श्वभूमी, तर ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशामध्ये डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार कार्यरत होते. आणि 18 महिन्यांच्या या हंगामी काळानंतर आता लोकशाही पद्धतीने नवीन सरकार स्थापन होत आहे. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तारिक रहमान यांच्या या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. यानंतर दुसरा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे. कोणते? तर आपले महाराष्ट्र राज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य ठरले आहे. आणि राज्याच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे मुद्दे देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्राचा सकल राज्य देशांतर्गत उत्पाद अंदाजे 49.39 लाख कोटी म्हणजे सुमारे 580 अब्ज डॉलर्स असून आपल्या भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये याचा वाटा 13.5% असा आहे. आणि प्रमुख क्षेत्रे, तर राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने सेवा क्षेत्र यामध्ये 60% पेक्षा जास्त वाटा आहे. आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT, तर यामध्ये उत्पादन आणि आर्थिक सेवांवर आधारित आहे. आणि विद्यार्थ्यांनो, आगामी उद्दिष्ट काय आहे? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून विदेशी थेट गुंतवणूकही राज्य आघाडीवर आहे.
यानंतर आपल्या महाराष्ट्रापाठोपाठच तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर, तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. यानंतर तिसरा प्रश्न, मुंबईतील कोणता रोड आपल्या भारतातील पहिला संगीतमय रोड बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कोस्टल रोड असे त्याचे नाव आहे. काय तर कोस्टल रोड. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड म्हणजे सागरी किनारा मार्ग हा आपल्या भारतातील पहिला संगीतमय रस्ता बनला आहे. तर या रस्त्याची महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, स्थान तर हा 500 मीटरचा पट्टा नरिमन पॉइंट कडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अमर सन्स गार्डन ते ब्रिज कॅडी दरम्यान आहे. आणि गाणे कोणते आहे? तर जेव्हा वाहने या रस्त्यावरून जातात तेव्हा स्लम डॉग मिलेनियर चित्रपटातील प्रसिद्ध जय हो या गाण्याची धून ऐकू येते. यानंतर तंत्रज्ञान तर यासाठी हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावर विशिष्ट म्युझिक स्ट्रिप्स किंवा रंबल स्ट्रिप्स बसवण्यात आल्या आहेत. तर चाकांचे या पट्ट्यांशी घर्षण झाल्यामुळे संगीताचा आवाज निर्माण होत असतो. आणि वेग मर्यादा तर संगीताचा स्पष्ट आनंद घेण्यासाठी वाहन चालकांना ताशी 60 ते 80 किलोमीटर इतका ठराविक वेग राखणे आवश्यक आहे. आणि उद्घाटन तर या प्रकल्पाचे उद्घाटन 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर चौथा प्रश्न, आपल्या भारताने कोणत्या देशाकडून 114 राफेल विमाने नुकतेच खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, फ्रान्स या. कोणत्या? तर फ्रान्स या. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारत देशाने फ्रान्स देशाकडून एकूण 114 राफेल विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आणि या कराराची महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर मंजुरी तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने 12 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रस्तावाला गरजेची स्वीकृती दिलेली आहे. आणि किंमत तर हा व्यवहार अंदाजे 3.25 लाख कोटी ते 3.60 लाख कोटी रुपयांचा असून हा आपल्या भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार ठरणार आहे. आणि मेक इन इंडिया तर यामध्ये या कराराअंतर्गत 18 विमाने थेट फ्रान्समधून तयार स्थितीत येतील, तर उर्वरित 96 विमानांची निर्मिती आपल्या भारतामध्ये डसॉल्ट एव्हिएशन आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या सहयोगाने केली जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांच्या तुकड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि हवाई ताकद भक्कम करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची सूचना, तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त आणि फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200 लाईक. तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात, म्हणून फक्त 200 लाईकचे मी टार्गेट ठेवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्पेशली मी तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील शेवटी देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवत जा. तुमचं कॉमेंटमधलं उत्तर पाहून आणि 200 लाईकचं टार्गेट पूर्ण झालेलं पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळतं. म्हणून सर्वांनी दोन्ही टार्गेट पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत जा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर 5वा प्रश्न, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सरकारी कार्यक्रम व शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी कोणते गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, वंदे मातरम हे गीत. कोणते? तर वंदे मातरम. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार आता सर्व सरकारी कार्यक्रम, सार्वजनिक सोहळे आणि शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी जनगण मन वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत वाजवणे किंवा गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार वंदे मातरमची 6 कडवी म्हणजे सुमारे 3 मिनिटे 10 सेकंद सादर करणे बंधनकारक आहे. आणि मुख्य नियम सर्वांनी लक्षात ठेवा. तर गीत आहे वंदे मातरम 6 कडव्यांचे आणि स्थान राष्ट्रगीताच्या म्हणजे जनगण मनच्या अगोदर आणि स्थान स्थिती तर वंदे मातरम गाताना किंवा वाजवताना सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहणे अनिवार्य ठेवले आहे. यानंतर प्रसंग तर शाळा, सरकारी कार्यक्रम आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे लागू असणार आहे. यानंतर 6वा प्रश्न, आपल्या भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल
आसाममध्ये कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा नदीवर. कोणत्या नदीवर? तर ब्रह्मपुत्रा. तर विद्यार्थ्यांनो, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणारा आपल्या भारतातील सर्वात लांब 6 लेनचा भूकंपरोधक पूल महासेतू कुमार भास्कर वर्मा सेतू तयार करण्यात आला आहे. आणि हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला पूल सुमारे 19 किलोमीटर लांब असून भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये 100 वर्षाच्या आयुष्यासाठी डिझाईन केलेला आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा, नदी कोणती आहे? तर ब्रह्मपुत्रा नदी, गुवाहाटी. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी याची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. तर आपल्या भारतातील पहिला 6 लेन एक्स्ट्रा डोसेड आहे. तर लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न. तर आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे नुकतेच. कोठे? तर नवी दिल्ली. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे नुकतेच आयोजन आपल्या भारताची राजधानी नवी दिल्ली येथे डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज मध्ये करण्यात आले आहे. आणि ही स्पर्धा फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडली, जिथे आपल्या भारताने शानदार कामगिरी करत अनेक पदके जिंकली आहेत. तर महत्त्वाचा तपशील काय असणार आहे? तर स्थान सर्वांनी लक्षात ठेवा, डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज, नवी दिल्ली, भारत. आणि कालावधी तर फेब्रुवारी 2026 मध्ये, म्हणजेच 2 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. आणि आयोजन संस्था तर आशियाई नेमबाजी महासंघ आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया. आणि सहभाग तर या स्पर्धेमध्ये आशियातील अव्वल नेमबाज खेळाडूंनी सहभाग देखील घेतला आहे. आणि ही स्पर्धा भारतीय नेमबाजांसाठी यशस्वी ठरली असून त्यांनी विविध गटामध्ये पदके मिळवलेली आहेत. यानंतर 8वा प्रश्न. जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे आयोजन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबईमध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. आणि या परिषदेची मुख्य माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर स्थळ जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई. आणि दिनांक तर 22 आणि 23 फेब्रुवारी 2026 दरम्यान. आणि याचा उद्देश आहे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 2029 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेतीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, या उद्देशाने ही परिषद आयोजित केलेली आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर गावातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या नावाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पंचम या नावाने. कोणत्या? तर पंचम. तर विद्यार्थी मित्रांनो, गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीशी संबंधित योजना, सेवा आणि माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे पंचम या नावाचा व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. आणि जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने हा डिजिटल उपक्रम लॉन्च केला, ज्याद्वारे ई ग्राम स्वराज्यामधील माहिती मोबाईलवर उपलब्ध होते. तर विद्यार्थ्यांनो, पंचम चॅटबॉटची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर नाम आहे पंचम आणि उद्याचा उद्देश आहे ग्रामपंचायतीची कामे डिजिटल, पारदर्शक व सुलभ करणे. आणि सुविधा तर योजना, सरकारी सर्वेक्षण, प्रशिक्षण साहित्य आणि पंचायत सेवांची माहिती थेट व्हॉट्सॲपवर पोहोचवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पंचमचा अर्थ काय होतो? तर पंचायत असिस्टन्स अँड मेसेजिंग चॅटबॉट असं पंचमचा अर्थ होतोय. याचा फायदा काय होतो? तर ग्रामस्थ, निर्वाचित प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तर 10वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे झालेल्या बायोफार्म 2026 जैविक उत्पादनाच्या प्रदर्शनामध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत देशाला. कोणत्या देशाला? तर आपल्या भारत देशाला. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित बायोफार्म 2026 या जगातील सर्वात मोठ्या जैविक म्हणजेच ऑर्गॅनिक उत्पादनांच्या प्रदर्शनामध्ये भारत देशाला कंट्री ऑफ द इयर
म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. आणि कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणद्वारे आपल्या भारताचा 1074 चौरस मीटरचा स्टॉल उभारण्यात आला आहे. यानंतर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा. तर आयोजन 10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान न्यूरेमबर्ग जर्मनीमध्ये करण्यात आले होते. आणि सहभाग तर APEDA द्वारे सेंद्रिय तांदूळ, मसाले, तेलबिया आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन. आणि याचा उद्देश आहे जागतिक स्तरावर भारतीय सेंद्रिय शेतीची ताकद आणि निर्यात क्षमता दाखवणे. आणि हा सन्मान जागतिक सेंद्रिय व्यापारामध्ये भारताचे स्थान मजबूत करणारा आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिक सर्वे अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.